साई अपडेट न्यूज चॅनलचा आज शुभारंभ। शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर हे 12व्या शतकातील महान संत आणि लोककल्याणकारी काम करणारे महापुरुष होते। त्यांनी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचे जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न केला। सिद्धरामेश्वरांनी सामूहिक विवाह सोहळे घडवून आणले। कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेत अन्नछत्र सुरू केले, त्यालाच दासोह म्हटलं जातं। जातीभेदांना फाटा दे समताधिष्ठित समाज रचनेची स्थापना करणाऱ्या सिद्धरामेश्वर यांनी तलावाची निर्मिती केली। बारमाही वाहणाऱ्या नद्या अथवा शाश्वत जलस्रोत नसलेल्या अवर्षण प्रवण असलेल्या या भागात सिद्धरामेश्वरांनी तलाव व सामूहिक विहिरी निर्माण करून लोकांची तहान भागवली। त्यापैकी आजही त्या लोकोत्तर पुरुषाच्या पाऊलखुणा सांगत सिद्धरामेश्वर तलाव सोलापूरच्या मधोमध आपलं अस्तित्व कायम टिकवून आहे। सुमारे 26 एकर विस्तीर्ण क्षेत्रफळ या तलावानं व्यापलं आहे। तलावाच्या मध्यभागी शिवयोगी सिद्धरामेश्वरांची योग समाधी आणि मंदिरही आहे। अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्याही पूर्वी साधारणतः 400 वर्ष तळ्याच्या मधोमध असलेलं हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे। त्या महापुरुषाची योग समाधी ही तलावाच्या मधोमध असल्यानं याचं पावित्र्य अबाधित आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील अनेक भाविक अत्यंत भक्तिपूर्वक भावनेनं सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी सोलापूरला भेट देतात। सिद्धरामेश्वर यांनी 68,000 वचनं लिहिल्याचा इतिहास आहे। त्यापैकी त्यांनी 68 लिंगांची स्थापना केली। यापैकी 16 लिंग हे या सिद्धेश्वर तलावाच्या भोवतीच असल्याचं दिसून येतं। सिद्धरामेश्वर आपल्या भक्तांसह श्रमदानातून तलाव खोदत असताना साक्षात सप्तगंगा इथं अवतरल्याच्या कथा आहेत।